वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त असे मेथीचे क्रॅकर्स बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी चीज घेतलंय, मिरे, ओवा, जिरे घेतले, तीळ, रवा आणि डाळीचं पीठ घेतलं आहे। तसंच इथे मीठ घेतलेलं आहे आणि काळं मीठ देखील घेतलेलं आहे। आणि इथे 3 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि जेवढं गव्हाचं पीठ घेतलंय तेवढीच वाटीने मी इथे मेथी छान बारीक कट करून घेतलेली आहे। ही पण 3 वाट्या एवढी मेथी आहे। तर मेथी स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे। तर सर्वात आधी इथे बघा आपण मिरे, जिरे आणि ओवा यांचं वाटण करून घेणार आहे। म्हणजे आपल्याला याची भरड करून घ्यायची, खूप जास्त बारीकही नाही करायचे। तर अशा पद्धतीने बघा ही भरड इथे तयार झालेली आहे। आणि आता ही गव्हाच्या पिठामध्ये मी टाकून घेणार आहे। तर हे जे सगळं साहित्य आपण टाकले आणि मिरे जे टाकले त्यामुळे या क्रॅकर्सला छान असा तिखटपणा येतो। आणि जर तुम्हाला वरतून तिखट, हळद टाकायची असेल किंवा अजून दुसरे कोणते मसाले टाकायचे असतील तर तुम्ही यामध्ये टाकू शकतात। तर इथे बघा मी डाळीचं पीठ पाव वाटी, रवा पाव वाटी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर काळं मीठ आणि मीठ इथे टाकून घेतलेलं आहे। आणि नंतर यामध्ये मी 1 चमचा एवढे तीळ टाकून घेणार आहे। आणि नंतर इथे मी 1 क्यूब एवढं चीज किसून घेतलेलं आहे। तर हे चीज यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे हे चीजी असे मेथी क्रॅकर्स आपले तयार होणार आहे। तर एकदम मस्त लागणार आहेत खायला। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा मी 2 चमचे एवढं साजूक तुपाचं मोहन घालून घेतलेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला हे क्रॅकर्स एकदम क्रिस्पी, खुसखुशीत असे मिळणार आहेत। तर इथे बघा मी ही मेथी देखील यामध्ये टाकून घेणार आहे। आणि हे सर्व साहित्य जे आहे, तर मेथीमध्ये आता धुतल्यामुळे थोडासा ओलावा आहे, त्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश आहे। तर त्या पाण्याच्या अंशामध्येच आपल्याला ही कणिक आहे ना चांगली अशी चुरून चुरून या मेथीसोबत चांगली अशी कालवून घ्यायची आहे। तर त्यामुळे मग आपल्याला किती पाणी लागणार आहे हे सर्व पीठ भिजवायला त्याचा एक अंदाज येईल। आणि पाणी पण आपण जेव्हा भिजवणार आहोत त्यावेळेस अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा करायचा आहे, खूप सैलसर असा गोळा करायचा नाहीये। तर त्यामुळे इथे बघा मी 2दा-3दा करून असं थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे हे भिजवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा हा गोळा भिजवायचा आहे। तर हे सर्व झाल्यानंतर अशा पद्धतीने हा गोळा माझा भिजून झालेला आहे। तर याला आपण एक 10-15 मिनिटं थोडंसं रेस्ट करायला ठेवून देऊ, म्हणजे त्यातला रवा छान फुलून येईल। तर इथे बघा एक 10-15 मिनिटानंतर हे सर्व जे गोळा आपला भिजत ठेवला होता तो छान मुरलेला आहे। तर त्यातलाच एक छोटासा गोळा घेऊन आता मी इथे तुम्हाला मस्त हे क्रॅकर्स लाटून दाखवणार आहे। तर याच्यातला एक छोटा गोळा आपण घ्यायचा आहे। आणि याआधी जर तुम्ही कधी हे क्रॅकर्स केले नसतील तर नक्कीच माझा व्हिडिओ बघून तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या क्रॅकर्ससाठी जी मेथी तुम्ही घेणार आहे ती व्यवस्थित बघून घ्या। कडू मेथी सुद्धा येते बाजारामध्ये, तर मेथी आधी थोडीशी खाऊन बघा, ती कडवट नाही येणार, नाहीतर मग सर्व क्रॅकर्स तुमचे तळून झाल्यानंतर कडू लागतील खायला। त्यामुळे मेथी नक्की चेक करून घ्या आणि कच्ची असतानाच ती खाऊन बघा आणि मग तुम्ही यामध्ये घाला। तर अशा पद्धतीने बघा मी थोडंसं पीठ लावून ही छान अशी पातळ पोळी लाटून घेणार आहे। तुम्हाला जर पीठ लावायचं नसेल तर थोडासा तेलाचा बोट तुम्ही ओट्याला किंवा तुमच्या पोळपाटाला लावून घेऊ शकतात आणि त्या तेलावरती हे पोळी लाटून घेऊ शकतात। आणि तेलावर नसेल लाटायचं तर अगदी थोडंसं पीठ स्प्रिंकल करायचं आणि त्या पिठावर ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर एकदम मस्त पातळ अशी पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता की यामध्ये ही मेथी, तीळ इतके सुंदर दिसत आहेत लाटल्यावर सुद्धा। तर अशा पद्धतीने मस्त पातळ लाटायची, किंवा तुम्हाला थोडी जाड लाटायची असेल तर तुम्ही थोडी जाड देखील लाटून घेऊ शकतात। फक्त तळताना व्यवस्थित चांगलं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्या। तर इकडे तुम्ही बघू शकता की साईडचे जे अनइवन पार्ट आहे तो मी कट करून घेते, याच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेते, म्हणजे व्यवस्थित छान स्क्वेअर आकारामध्ये आपल्याला हे क्रॅकर्स मिळतील। तुम्ही याचे गोल गोल आकारामध्ये सुद्धा करू शकता किंवा याच्या स्ट्रिप्स सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात। तुम्हाला ज्या साईजमध्ये, ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही हे क्रॅकर्स तयार करून घेऊ शकतात। मला ही साईज चांगली वाटली आणि सोपी देखील वाटली करायला, त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेले आहेत। तर अशा पद्धतीने स्क्वेअर आकारामध्ये मी कट केलेले आहेत। आणि कट झाल्यानंतर याला आपण काटा चमच्याने छान छोटे छोटे असे होल्स पाडून घेणार आहे, त्यामुळे ते असे फुगणार नाहीत आणि छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा तयार होतील। त्यामुळे सगळ्याच क्रॅकर्सला मी अशा पद्धतीने होल पाडून घेतलेले आहेत। किंवा तुम्ही सर्व पोळी लाटून झाल्यानंतर देखील अशा पद्धतीने काटा चमच्याने होल पाडून नंतर हे कट करून घेऊ शकतात। तर तुम्हाला नक्कीच हे क्रॅकर्स आवडतील। आणि इथे मी जी मेथी वापरली त्याऐवजी तुम्ही भरपूर सारी कोथिंबीर टाकून जरी हे क्रॅकर्स बनवले तरी देखील ते खूप अप्रतिम असे लागतात। तर हे सर्व कट करून घेतलेले आहेत आणि मी एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे। आणि हे सर्व करत असताना मी गॅसवर तेल देखील तापायला ठेवलेलं होतं, त्यामुळे आपलं तेल छान तापून आपल्याला तळायला रेडी इथे मिळेल।
तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि दिसायला देखील किती छान दिसत आहे. तर आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे. तर हे सुरुवातीलाच मी हे मीडियम फ्लेमवरती टाकून घेणार आहे. एकदम फुल गॅसवर जर आपण टाकलं आणि टाकल्याच मग हे करपून जातात किंवा जळून जातात, त्यामुळे एकदम चांगलं तेल तापवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला इथे हे क्रॅकर्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आता खालच्या साईडनी छान असे हे सेट झाल्यानंतर आपण झाऱ्याच्या साहाय्याने याला पलटवून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने छान मीडियम फ्लेमवरती आलटून पलटून आपल्याला याला तळायचं आहे, म्हणजे आतून बाहेरून छान हे तळले जातात. आणि जोपर्यंत हे क्रिस्पी कुरकुरीत आणि अशी छान होत नाहीत, असं त्याचं कुरुम असा आवाज येत नाही आपल्याला, तोपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे. तर लहान मुलांना देखील हे क्रॅकर्स आवडतील आणि याद्वारे तुम्ही मेथीसुद्धा मुलांना खाऊ घालू शकतात. तर अशा पद्धतीने पौष्टिक क्रॅकर्स तुम्ही नक्की घरी करून बघा. चहाच्या वेळेस कोणी पाहुणे रावळे आले किंवा मुलांच्या छोट्या टिफिनसाठी सुद्धा हे थोडेसे डब्यामध्ये तुम्ही देऊ शकतात. तर अशा पद्धतीने नक्कीच हे क्रॅकर्स तुम्ही करून बघा. असा रंग येईपर्यंत आपल्याला इथे हे तळून घ्यायचे आहेत आणि नंतर इथे हे काढून घेणार आहे मी. तर रंग तुम्ही बघू शकता. तर इथे हे क्रॅकर्स आपले रेडी झालेले आहेत. तर तुम्ही याआधी कधी केलेले असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात किंवा यापेक्षा काही वेगळं साहित्य वापरून देखील तुम्ही हे क्रॅकर्स बनवू शकतात. ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे आणि खायला तर एकदम मस्त खमंग खुसखुशीत अशी ही चव आलेली आहे. आणि ते तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त असे एका हातानेच असं अंगठ्यानेच फक्त प्रेस केल्यावर छान तुटत आहे. तर नक्की ट्राय करा, खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.